नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक दुसरा, समास तिसरा, कुविद्या लक्षण। आता कुविद्येची अतिहीन अशी कुलक्षणे त्यांचा त्याग करावा म्हणून वर्णन करून सांगतो, ती ऐकावी। आता कुविद्येचा प्राणी कसा ओळखावा ते त्याची जी लक्षणे वर्णन करतो त्यावरून कळेल। त्याने जन्मास येऊन स्वतःचे अत्यंत नुकसान करून घेतलेले असते। कुविद्येचा जो मनुष्य असतो त्याच्या ठिकाणी अवगुणाची खाण असल्याने अवघड निरूपणाने तो त्रासून जातो। अर्थ, अर्जुना, आता आसुरी संपत्तीचे गुण तुला सांगतो। आसुरी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषामध्ये पुढील गुण दिसतात। मी मोठा धार्मिक आहे असे बाह्य वेश व आचार यावरून लोकास भासविणे, हा दंभ, पुष्कळ धन असणे किंवा पिता, बंधू इत्यादी आप्त, मोठा अधिकारी, राजा प्रवृत्ती असणे यामुळे सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जो मद उत्पन्न होतो तो दर्प होय। अशा दर्पाने युक्त असलेला पुरुष मोठमोठ्या विद्वान व शीलसंपन्न पुरुषांचाही धिक्कार करतो। त्याचप्रमाणे मी उत्कृष्ट आहे असे मानणे, कोप, कठोर, मर्मभेदक शब्द बोलणे, जसे कुरूपाला सुस्वरूप, हिनाला उत्तम, आंधळ्याला डोळस इत्यादी म्हणणे व कर्तव्याविषयीचे अविवेक, ज्ञान, मिथ्या प्रत्यय हे 5 गुण राजस पुरुषांमध्ये मुख्यतः असतात। दंभ, सर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही आसुरी संपत्तीची लक्षणे आहेत। काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा किंवा कोणी म्हणतात पुत्रेषणा, या 3 इषणा, वासना, अतृप्ती, आसक्ती, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनिती, गावगुंडपणा करणे, सदा मस्तीत राहणे, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट आणि लटपट, तरेवाईकपणा, झटपट काम उरकण्याची घाई, वटवट करणे, सदा तक्रार करण्याचा स्वभाव, कसे तरी काम उरकणे ही सर्व कुविद्येची लक्षणे असून कुविद्या हा एक भयंकर रोगच आहे। कुविद्येचा माणूस कुरूप आणि कुलक्षणी, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री असून अतिशय कंजूस असतो। तो आळशी किंवा खादाड असतो व दुर्बळ असूनही उर्मट व अत्यंत लबाड आणि फटकून वागणारा असतो।
तो मूर्ख असून तापट, वेडा असून वाचाळ, खोल असूनही अतिशय तोंडाळ असतो. स्वतःला काही कळत नाही तरी दुसऱ्याचे ऐकत नाही. स्वतःच काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर शिकतही नाही. स्वतः काही करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहतही नाही. अज्ञानी असून अविश्वासी, लोकांना छळणारा, दोषी, अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. पापी, निंदा करणारा, स्वतः दुःखी कष्टी असून लोकांचा घात करणारा आणि हिंसक, अतिशय क्रूर असा असतो. हीनबुद्धीचा असून दुसऱ्याची नक्कल करणारा, रोगी असून कुकर्म करण्यात कृपण असूनही अधर्मात जो रमतो असा असतो. देहहीन असूनही त्याच्या अंगी गर्व असतो. स्वतः अप्रमाण म्हणजे अमर्यादशील असून फाटे फोडणारा असतो. अर्थहीन बडबड करणारा, अभागी असून दुसऱ्याला विवेकाच्या गोष्टी सांगत असतो. तो भित्रा असून उन्मत्त असतो. कुचकामाचा असून ऐट मिरवणारा आणि भ्याड असून पराक्रमाच्या बळया मारणारा असतो. तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ असतो. विषयासक्त असून नष्ट असतो व अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट असतो. अभिमानी असून निर्लज्ज, संकटात सापडलेला असूनही दुष्ट, अत्यंत दांभिक आणि मिथ्या बोलणारा असतो. अति लंपट व विकारी, खोटा आणि अपकार करणारा, अवलक्षणी असूनही प्राणीमात्रांचा धिक्कार करणारा असतो. मंदबुद्धीचा असून वाद घालतो. दीनवाणा असूनही मर्मभेदक बोलतो. धूर्त कपटी असून वाईट शब्दाने लोकांना त्रास देणारा असतो. तो कठोर वचने बोलणारा, कर्कश आवाजात ओरडून बोलणारा, कपटी वचने बोलणारा व संशययुक्त बोलणारा, मर्मभेदक, लोकांना दुःख होईल असे टोचून बोलणारा, अत्यंत क्रूर, निष्ठुर, दुरात्माच असतो. तो दुसऱ्याचे न्यून उघड करणारा, लावालावी करणारा, चहाडखोर, अशुभ शब्द बोलणारा, बोलणे फिरविणारा, द्वेषयुक्त, असत्य भाषण करणारा व बाष्कळपणे लोकांचा धिक्कार करणारा असतो. तो कपटी, कुटील, आतल्या गाठीचा, मनातल्या मनात कुडणारा, कामचुकार, नष्ट, तापट, वाईट मार्गाने द्रव्य मिळविणारा व अत्यंत टवाळखोर असतो. तो तापट, तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्मारांनी पीडित व ज्याच्या अंगात भूत संबंधांदी संचारतात असा असतो. तो आत्महत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, मातृहत्या, पितृहत्या करणारा अत्यंत पतित आणि महापातकी असतो. तो सर्वच बाबतीत उणा म्हणजे कमी दर्जाचा असून नालायक, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतज्ञ, मात्रागमनी, नरकात जाण्यास योग्य, अघोरी व बडबड्या असतो. संशय बाळगणारा, भांडण, झगडा, कलह करणारा, अधर्माने रूढीविरुद्ध वागणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर, व्यसनी, फूट पाडणारा व लोकांना धाकात ठेवणारा असतो. तो द्वाड, अपयशी, अस्वच्छ चाळविणारा, कंजूस, लोचट, स्वार्थी, अभिलाषी, आसक्त, कवडी चुंबक, कोडगा, द्वेष करणारा असतो. तो लबाड, बेअक्ली, भ्याड, नाही तेथे डोके खुपसणारा, ठक, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्याच्या वस्तू पळविणारा असतो. तो साहसी, स्वैराचारी, मोकाट वागणारा, बडबड्या, चावट, वात्रट, कुंभाड रचणारा, उद्धट, लंपट, भ्रष्ट व कुबुद्धी असतो. तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर, काळीज खाऊ, नंतर मैद, भोंदू, बाहेरख्याली, मोहिनी विद्येने भुलविणारा, चेटूक करणारा असतो. तो निशंक, निलाजरा, भांडकुदळ, टोणपा, गलेलठ्ठ, दटिंगण व उद्धट असून नफट, अक्षरशत्रू, शठ, नष्ट, साऱ्या जगाशी भांडणारा व विकारी असतो. तो उतावळ्या स्वभावाचा हावरा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकलेकरी, थोय, बहिरा, दमेकरी असा रोग जर्जर असूनही ताठा न सोडणारा असतो. तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन, भिकारीच असतो. तो बल्लीन, कळहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, कुरूप असा असतो. तो युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी असतो. तो भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वच प्रकारे हीन, अगदी शूद्र असा असतो.
त्यास वेळ प्रसंग कळत नाही, प्रयत्न करणे जमत नाही, अभ्यास जमत नाही, आर्जवाने वागता येत नाही, कोणाशी मैत्री करता येत नाही, त्या अभाग्यास काहीच करणे जमत नाही. असो, या प्रकारे नाना विकार ज्याच्या ठिकाणी आहेत, जो कुलक्षणाचे जणू कोठारच आहे, तो कुविद्येचा नर आहे, असे श्रोत्यांनी ओळखावे. याप्रमाणे येथे कुविद्येची जी लक्षणे सांगितली आहेत त्याचा त्याग करावा हेच बरे. अभिमानाने हट्टास पेटून ही वाईट लक्षणे न सोडण्याच्या भरीस पडणे योग्य नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षण नाम समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.